Chapter 11 Adsorption and Collide. Next topic electrical properties. Property first, charge on colloidal particles. तो colloidal particles वर काय असतात, चार्ज असतात. colloidal particle carry an electric charge. जे colloidal particle असतात त्यांच्यावर इलेक्ट्रिक चार्ज असतो. The nature of this charge is same on all particle for a given colloidal solution, which can be either or निगेटिव्ह. मग तो जो एखादा कोलायडल सोल्युशन आहे त्याच्यात जे कोलायडल पार्टिकल आहे त्याच्यावर चार्ज असताना एका सोल्युशनमध्ये एक तर कोलायडल पार्टिकलवर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा दुसरं एखादं सोल्युशन असेल त्याच्यात जे कोलायडल पार्टिकल आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल. म्हणजे एकाच सोल्युशनमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असले तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल. सम कॉमन सोल विथ द नेचर ऑफ चार्ज ऑन पार्टिकल आर लिस्टेड इन टेबल. आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. आता पॉझिटिव्ह चार्ज असलेलं सोल कुठले कुठले ते पाहू. हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड्स. ओके, म्हणजे मेटॅलिक ऑक्साईड्स आहेत जे वॉटरमध्ये बघा. तर हे दिलेलं आहे आपल्याला. हे जे एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड, हायड्रेटेड क्रोमियम ऑक्साईड, हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड, हे पॉझिटिव्ह चार्ज सोल आहे. निगेटिव्ह चार्ज सोलचं बघा एक्झाम्पल, मेटल, कॉपर, सिल्वर, गोल्ड सोल. मेटॅलिक सल्फाइड्स आहेत, आर्सेनिक सल्फाइड्स, अँटिमनी सल्फाइड्स, कॅडमियम सल्फाइड्स. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज सोलचे एक्झाम्पल अजून दिले, बेसिक डायस्टफ, मिथिलीन ब्ल्यू सोल, नंतर हेमोग्लोबिन पण आहे आणि नंतर ऑक्साईड्स आहेत. ओके, टिटॅनियम ऑक्साईड दिलेलं आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह चार्ज सोलचे एक्झाम्पल ॲसिड डायस्टफ असतात, इओसिन, कॉंगोरेड सोल आहे, सोल ऑफ स्टार्च, गम, जिलॅटिन, क्ले, गम सोल्स. ओके, हे निगेटिव्ह चार्ज सोलचे एक्झाम्पल. तर आता जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कोलायडल पार्टिकलवर कशा पद्धतीने ऑप्टेन होतो ते आता आपल्याला बघायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल एक रिएक्शन पाहू आपण. सिल्वर नायट्रेट, त्याची रिएक्शन पोटॅशियम आयोडाईड बरोबर. समजा सिल्वर नायट्रेट काय आहे तर लिमिटेड आहे असं आपण कन्सिडर करू. लिमिटेड. पोटॅशियम आयोडाईड काय आहे, एक्सेस आहे असं आपण कन्सिडर करू. लिमिटेड म्हणजे समजा याचे 10 आहेत, नायट्रेट पण 10 आहेत. हा एक्सेस म्हणजे किती 100 आणि हा पण किती आहे 100 असं कन्सिडर करू. रिॲक्शन होईल. रिॲक्शन झाल्यानंतर जो प्रोडक्ट फॉर्म होईल तर बघा सिल्वर 10 आहे म्हणून आयोडाईड त्याच्याबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर सिल्वर आयोडाईड फॉर्म होईल. हे लक्षात ठेवायचं आहे. हे कोलायडल पार्टिकल आहे तुमचा, याच्यात हा 10च राहील म्हणून आयोडीन पण 10च रिॲक्ट होतं. प्लस पोटॅशियम नायट्रेट, नायट्रेट 10 होता म्हणून पोटॅशियम पण किती 10च रिॲक्ट होतं त्याच्यासोबत. ठीक आहे. मग बघा जे एक्सेस क्वांटिटी होती, एक्सेस क्वांटिटीमध्ये पोटॅशियम 10 रिॲक्ट झाले, अजून किती पोटॅशियम बाकी आहे के प्लस. आयोडीन पण 100 होते, अजून किती आयोडाईड बाकी आहे 90. हे 90 बाकी असेल आणि हे सुद्धा 90 बाकी असेल. ठीक आहे. म्हणजे हे जे सोल्युशन मिळालेलं आहे तर सिल्वर आयोडाईड फॉर्म झाला आहे, पोटॅशियम नायट्रेट फॉर्म झालेला आहे, के प्लस 90 तिथंच सोल्युशनमध्ये, आयोडाईड 90 ते सुद्धा त्याच सोल्युशनमध्ये आहे. ठीक आहे. तर आपला जो कोलायडल पार्टिकल आहे तो कुठला आहे, सिल्वर आयोडाईड आहे. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता पोटॅशियम नायट्रेटचा कुठला रोल नाही त्याच्यात 2 चार्ज अजून आहेत त्या सोल्युशनमध्ये, के प्लस आणि आयोडाईड मायनस. परंतु के प्लस आणि आयोडाईड मायनस जर बघितलं दोघांमध्ये आणि कोलायडल पार्टिकलमध्ये जर कम्पेअर केलं तर आयोडाईड काय कॉमन आहे, म्हणून जो कॉमन आयन इफेक्ट आहे त्याच्यामुळे काय होतं, जे आयोडाईड्स आयन आहेत ते कोलायडल पार्टिकलवर ॲब्झॉर्ब होतील. काय होतील,
ॲब्झॉर्ब होतील. म्हणून त्या कोलायडल पार्टिकलवर कुठला चार्ज आला बघा, आयोडाईडवर निगेटिव्ह चार्ज, त्या कोलायडल पार्टिकलवर कुठला चार्ज येणार आहे, निगेटिव्ह चार्ज येईल. मग अशा पद्धतीने कोलायडल पार्टिकल्सवर चार्ज असतात. आता हे जे एक्झाम्पल घेतलं आहे तर याच्यात कोलायडल पार्टिकल्सवर निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्या पूर्ण जे सोल होतं कोलायडल सोल्स त्याच्यावर मध्ये जे कोलायडल पार्टिकल आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल. अशाच प्रकारे जर आपण सिल्वर नायट्रेटला जर एक्सेस केला, नंतर पोटॅशियम आयोडाईडला जर लिमिटेड केलं, आपल्याला जे कोलायडल पार्टिकल मिळणार आहे तो सिल्वर आयोडाईडच असेल, फक्त त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज सिल्वरचा आपल्याला दिसेल. म्हणजे आपण त्या एक्झाम्पलमध्ये म्हणू शकतो की कोलायडल सोर्सवर काय आहे, इथं जे कोलायडल पार्टिकल आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कोलायडल पार्टिकलवर पॉझिटिव्ह किंवा चार्ज असतो किंवा कोलायडल सोल्समध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असतो. ती आहे इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस सेटअप आहे शोन इन फिगर. बघा इलेक्ट्रोफोरेसिसचा सेटअप दिलेला आहे. इथे जर बघितलं आपल्याला तर एक यू ट्यूब सेटअप दिलेला आहे आपल्याला, म्हणजे यू शेपची एक ट्यूब आहे. ठीक आहे. त्याच्यात जर बघितलं आपण एका बाजूला इथं 2 प्लॅटिनम इलेक्ट्रोड इमर्ज केले. हा एक इलेक्ट्रोड आहे, हा एक इलेक्ट्रोड इमर्ज केला आहे. ओके. नंतर एक जो एक इलेक्ट्रोड आहे जो ॲनोड म्हणून वर्क करणार आहे. ओके. त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. एक जो इलेक्ट्रोड आहे तो म्हणजे तो निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे. एक जो इलेक्ट्रोड तो कॅथोड तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. याच्यात जर बघितलं हे जे आपल्याला डॅश दिलेलं आहे हे एक डिस्पर्स मीडियम आहे. हे काय आहे? डिस्पर्स मीडियम आहे. नंतर इथं जे आपल्याला असे ग्लोब्युल्स दिसत आहेत किंवा हे पार्टिकल जे दिसत आहेत हे काय डिस्पर्स फेज आहे. ठीक. आणि त्याला आपण काय म्हणणार, याच्यात जे पूर्ण फिलअप सोल्युशन आहे डिस्पर्स मीडियम आणि डिस्पर्स फेज काय तयार आहे, कोलायडल सोल्युशन आहे. ठीक आहे. नंतर आता याच्यात काय होणार आहे, इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय, ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी फ्लो केली जाईल म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय केला जाईल त्यावेळेस काय होणार आहे, सपोज ह्याच्या कोलायडल सोलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे. कुठले पार्टिकल आहेत आपण असं कन्सिडर करू, पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे असं आपण कन्सिडर करू. प्रत्येक याच्यावर काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. प्रत्येक जे कोलायडल पार्टिकल आहे काय निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. त्या कोलायडल पार्टिकलवर नंतर इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऑन केल्यानंतर काय होईल, जे निगेटिव्ह चार्ज असलेले पार्टिकल आहेत ते कोणाकडे ट्रॅव्हल होतील, कॅथोडकडे. का, कारण तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांचं काय होईल, अट्रॅक्शन होईल. आणि जे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असेल ते सगळे फ्लो होतील, मुवमेंट होईल त्यांचं, कोणाकडे होईल, कॅथोडकडे होईल. आणि तिथे कॅथोडवर जाऊन काय होतील, ते डिपॉझिट होतील. काय होतील, डिपॉझिट होतील. ठीक आहे. मग हे जे मुवमेंट आहे याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोफोरेसिस याला म्हटलं जातं. सपोज याच्यात जर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल राहिले असते, तर ते पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल ट्रॅव्हल केले असते कोणाकडे, ॲनोडकडे. आणि ॲनोडवर जाऊन काय झाले असते, ते डिपॉझिट झाले असते. फिगर शोज U-tube setup in which 2 platinum electrode are deep in a colloidal solution. बघा डायग्राममध्ये काय दिलं, 2 इलेक्ट्रोड्स आहेत प्लॅटिनम कोलायडल सोल्युशनमध्ये डीप केलं आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अप्लाय अक्रॉस 2 इलेक्ट्रोड. आता दोघं इलेक्ट्रोडमध्ये जेव्हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण अप्लाय करू, कोलायडल पार्टिकल मूव्ह टुवर्ड्स वन और अदर इलेक्ट्रोड. तर कोलायडल पार्टिकल काय होतील, इलेक्ट्रोडकडे मूव्ह होतील. The movement of colloidal particle under an applied electrical potential is called electrophoresis. Electrophoresis definition: the movement of colloidal particles under applied electric potential is called as electrophoresis. म्हणजे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल अप्लाय करू त्यावेळेस कोलायडल पार्टिकलचा मुवमेंट होईल. ओके. तर त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोफोरेसिस. आता मुवमेंट कसं होतं ते आपण बघितलं. पॉझिटिव्ह जर कोलायडल पार्टिकल असेल तर ते ॲनायनकडे मूव्ह होतील. निगेटिव्ह जर कोलायडल पार्टिकल असेल तर कॅटायनकडे मूव्ह होतील, कॅथोडकडे मूव्ह होईल. पॉझिटिव्ह जर
कोलायडल पार्टिकल असेल तर ते ॲनोडकडे मूव्ह होतील, आणि जर निगेटिव्ह कोलायडल पार्टिकल असेल म्हणजे ॲनायन असेल तर ते कॅथोडकडे मूव्ह होतील. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजे कॅटायन मूव्ह टुवर्ड्स द कॅथोड. तर जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे ते कोणाकडे मूव्ह होणार आहे? कॅथोडकडे. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल मायग्रेट्स टू ॲनोड. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल कोणाकडे मूव्ह होतील? ॲनोडकडे. अँड गेट डिपॉझिटेड ऑन द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. आणि रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडवर काय होतील? ते डिपॉझिट होतील. करणारे कॅटायन्स अट्रॅक्ट करणारे. ॲनोड काय अट्रॅक्ट करणारे? ॲनायन्स अट्रॅक्ट करणार. मी आधी जे सांगितलं थोडंसं उलटं सांगितलं गेलं आहे, ठीक आहे. त्याच्यात आपण असं म्हटलं तर पॉझिटिव्ह चार्ज ॲनोडकडे नाही तर निगेटिव्ह चार्ज ॲनोडकडे अट्रॅक्ट होते. ओके. आणि हा जो चार्ज आहे हा पॉझिटिव्ह असेल, हा जो चार्ज हा काय असतो? निगेटिव्ह असतो, ठीक आहे. कॅथोडवर हा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे, ॲनोड हा पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड असतो, ठीक आहे. तर जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल जर असतील तर ते ट्रॅव्हल करतील कॅथोडकडे, आणि जे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असेल ते ट्रॅव्हल करतील ॲनोडकडे. पण लक्षात असू द्या, कोलायडल सोलमध्ये आयदर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह असेल, दोघं चार्ज एकाच वेळेस राहणार नाही आहेत. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती आहे इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. ओके. आता ऑस्मॉसिस म्हणजे काय? ऑस्मॉसिस म्हणजे काय? मूवमेंट ऑफ अ सॉल्वंट हाय टू लो. मूवमेंट ऑफ सॉल्वंट हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन, त्याला आपण ऑस्मॉसिस असं म्हणतो. तर आता इलेक्ट्रो ऑस्मॉसिस म्हणजे काय बघा. मूवमेंट ऑफ अ डिस्पर्स पार्टिकल म्हणजे डिस्पर्स फेज कॅन बी प्रिव्हेंटेड बाय सुटेबल मीन्स सच ॲज यूज मेम्ब्रेन. म्हणजे बघा, इलेक्ट्रो ऑस्मॉसिस म्हणजे काय? जे डिस्पर्स पार्टिकलचं जे मूवमेंट होते, म्हणजे जे काही कॅटायन असतील किंवा ॲनायन असतील कोलायडल सोर्स पार्टिकलचे, ठीक आहे, किंवा एखादं कोलायडल सोल्युशन आहे त्याच्यावर जे चार्ज असलेले जे पार्टिकल आहेत म्हणजे कोलायडल पार्टिकलवर चार्ज असतं, तर ह्या पार्टिकलचं मूवमेंट होतं आहे, म्हणजे हे डिस्पर्स फेज डिस्पर्स पार्टिकल याचं मूवमेंट होतं आहे. काय बोला 2 मिनिट. मूवमेंट ऑफ डिस्पर्स पार्टिकल कॅन बी प्रिव्हेंटेड. हे जे मूवमेंट होणारे पार्टिकलचं हे आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे बाय सुटेबल मीन्स. एखाद्या याच्याने आपल्याला ते प्रिव्हेंट करायचं आहे, सच ॲज यूज ऑफ मेम्ब्रेन. त्याच्यासाठी आपण काय एखादा मेम्ब्रेन यूज करू. देन इट इज ऑब्झर्व्ड दॅट डिस्पर्शन मीडियम बिगिन टू मूव्ह इन अन इलेक्ट्रिक फील्ड. ओके. तर आपल्याला असं ऑब्झर्व होईल, डिस्पर्स जे पार्टिकल आहेत ते प्रिव्हेंट होतात, ते मूव्ह नाही होणार, परंतु जे डिस्पर्शन मीडियम आहे त्याचं मूवमेंट होईल. म्हणजे डिस्पर्स मीडियम म्हणजे काय? सॉल्वंटच आहे, त्याचं मूवमेंट होणार आहे. दिस इज टर्म ॲज इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रो ऑस्मॉसिस असं याला म्हटलं जातं. याच्यात आपण पाहू. फॉर एक्झाम्पल, हे आहे आपलं इलेक्ट्रोफोरेसिस, आणि इथे कन्सिडर करू आपण एक मेम्ब्रेन आपण इथं कनेक्ट केला, ठीक आहे. मेम्ब्रेन कनेक्ट केल्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ते इलेक्ट्रॉनमध्ये डेव्हलप होईल. इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय दिल्यानंतर मग काय होईल बघा, कॅटायन कॅथोडकडे ट्रॅव्हल होतील. हे जे कॅटायन्स आहेत हे इथे काय असेल, सगळे थांबतील, कारण ते पुढे जाऊ शकत नाही, कारण इथं आपण मेम्ब्रेन यूज केलेला आहे. परंतु जे डिस्पर्स मीडियम आहे हे झालं डिस्पर्स फेज. हे काय झालं? कॅटायन्स आहे ते काय? डिस्पर्स फेज आहे. परंतु जे डिस्पर्स मीडियम आहे ते डिस्पर्स मीडियम काय असेल? ह्या मेम्ब्रेनमधनं फ्लो होईल, ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. याला काय म्हणतात? इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. इलेक्ट्रो ऑस्मॉसिस म्हणजे काय? तर सॉल्वंट हे मूव्ह होऊ शकतो. इथं आपण काय यूज केला? एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन, किंवा त्याला म्हणतो आपण सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. सॉल्वंट मूव्ह होईल, परंतु जे डिस्पर्स पार्टिकल आहेत म्हणजे जे कोलायडल पार्टिकल आहे ते मूव्ह होणार नाहीत. कशामुळे? सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं ते जाऊ शकणार नाही, ठीक आहे. तर याला इलेक्ट्रो ऑस्मॉसिस असं आपण म्हणतो. इलेक्ट्रोफोरेसिस. आता इलेक्ट्रोफोरेसिसचे आपल्याला ॲप्लिकेशन बघायचं आहे. फर्स्ट,
On the basis of direction of movement of the colloidal particle under the influence of electric field, it is possible to the sign of the charge on the particle. ओके, तर बघा जे कोलायडल पार्टिकलचं मुवमेंट होणार आहे, कुठल्या डायरेक्शनला मुवमेंट होणार आहे. ओके, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस कुठल्या डायरेक्शनला कोलायडल पार्टिकलचं मुवमेंट होईल, त्याच्याने आपल्याला कळणार आहे की त्या पार्टिकलवर कुठला चार्ज आहे. आपण बघितलं होतं यूट्यूब आहे, ठीक आहे, आणि त्या यूट्यूबमध्ये एका बाजूला ॲनोड आहे, एका बाजूला कॅथोड आहे, ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज, सपोज एखादे चार्ज पार्टिकल असतील कोलायडल पार्टिकल, तर इलेक्ट्रिक फील्ड्स अप्लाय केल्यानंतर काय होतं, ते कॅथोडकडे ट्रॅव्हल करतात. म्हणजे ते कोण असेल, कॅटायन असेल. काय असेल ते, कॅटायन, जे ट्रॅव्हल करतील कॅथोडकडे. सपोज त्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये सपोज हा ॲनोड आणि हा कॅथोड इलेक्ट्रोड, ठीक आहे. काही जे पार्टिकल आहेत इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर ते ॲनोडकडे ट्रॅव्हल करतात. म्हणजे ते काय असेल, ॲनायन असेल म्हणजे निगेटिव्ह चार्ज, आणि कॅटायन असेल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. तर आपल्याला त्या पार्टिकल्सचं साईन करणार आहे, ते कॅटायन आहेत किंवा ॲनायन आहेत. कोलायडल पार्टिकल्सवर कुठला चार्ज हे आपल्याला कळणार आहे. तर इलेक्ट्रोफोरेसिसचं हे फर्स्ट ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर सेकंड बघा, इट इज ऑल्सो यूज टू मेजर द रेट ऑफ मायग्रेशन ऑफ सॉल्ट पार्टिकल. आपल्याला जे मायग्रेशन आहे सॉल्ट पार्टिकलचं म्हणजे कोलायडल पार्टिकलचं म्हणजे डिस्पर्स फेजचं, ते सुद्धा त्याचा रेट आपण मायग्रेशनचा रेट आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. थर्ड जे ॲप्लिकेशन आहे, मिक्सचर ऑफ कोलायडल पार्टिकल कॅन बी सेपरेट बाय इलेक्ट्रोफोरेसिस सिन्स डिफरंट कोलायडल पार्टिकल इन मिक्सचर मायग्रेट विथ अ डिफरंट रेट्स. समजा कोलायडल पार्टिकलचं जरी मिक्सचर असेल, ते मिक्सचर्समधले कोलायडल पार्टिकल आपण काय करू शकतो, इलेक्ट्रोफोरेसिसने सेपरेट करू शकतो. कारण जे डिफरंट कोलायडल पार्टिकल आहेत मिक्सचरमधले, ते मायग्रेट होतील डिफरंट रेटने. कारण सगळ्यांचा रेट्स हा सारखा राहणार नाही. तर तो रेट्स काय असेल, वेगवेगळा असेल. म्हणून इलेक्ट्रोफोरेसिसच्या ॲप्लिकेशनने आपण त्याला काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. म्हणजे कोलायडल पार्टिकल्स सेपरेट करू शकतो.